जागतिक आरोग्य संघटनेनं पुरस्कृत केलेली गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस ही योजना राज्य सरकारनं राबवायचं ठरवलं आहे, त्याविषयीचा हा वृत्तांत. जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलेली गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस ही योजना राबवायचं राज्य शासनानं ठरवलं आहे. या योजनेमुळे औषध पुरवठ्यावर परिणाम होईल असं बोललं जात आहे. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस म्हणजे GMP योजना अंमलात आल्यास औषध कंपन्यांना आंतरराष्ट्रीय गुणवत्तेनुसार आपली औषधं सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणं बंधनकारक राहणार आहे. औषध कंपन्यांना आपली उपकरणं, जलनिस्सारण व्यवस्था, गुणवत्ता व्यवस्थापन, पाणी पुरवठा, स्वच्छता, क्षेत्रफळ तसंच तंत्रज्ञ हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ठेवावे लागणार आहेत. जगभर एकाच दर्जाची औषधं असावीत यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं GMP ही योजना सुरू केली. या योजनेचा फायदा मोठ्या औषध कंपन्यांबरोबरच लहान औषध कंपन्यांनाही होणार आहे. GMPच्या मानकांनुसार सर्वच औषध कंपन्यांना योग्य कारभारासाठी सुरुवातीला खर्च येईल. त्यानंतर छोट्या मोठ्या सर्वच औषध कंपन्या एकाच जागतिक स्तरावर जातील. हा GMPमुळे मोठा फायदा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र GMPनुसार बदल करताना जो खर्च येईल त्यामुळे औषधांच्या किमती वाढतील अशी भीती व्यक्त होत आहे. तसंच राज्य शासनाला आपल्या अखत्यारीतल्या आरोग्य केंद्रांना औषध पुरवणं खर्चाचं होईल असंही बोललं जात आहे. एका बाजूला GMPचं सरकारकडून समर्थन तर दुसऱ्या बाजूला GMPला होणारा विरोध या कचाट्यात ही योजना सध्या सापडली आहे. संपूर्ण जगात समान गुणवत्तेची औषधं मिळावीत या उद्देशानं जागतिक आरोग्य संघटनेनं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस अर्थात GMP योजना 1980च्या दशकात मांडली. आज जगातले अनेक देश ही योजना राबवत आहेत. राज्य सरकारनं GMP योजना राबवायचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेलाही निर्यात होणाऱ्या दर्जाचीच औषधं मिळावीत हा यामागचा उद्देश आहे. तसंच शासकीय रुग्णालयातून औषध पुरवताना शासन औषध निवडीबाबत संभ्रमात राहू नये. सर्व कंपन्यांची समान गुणवत्तेची औषधं असल्यानं ती निवडणं सोपं जावं यासाठी शासन GMP योजना राबवण्यास उत्सुक आहे. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी विधान परिषद सदस्य डॉ. दीपक सावंत आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. नमस्कार सावंत साहेब, बातम्यात आपलं स्वागत. एकीकडे शासनाची ही अशी भूमिका आहे आणि एकीकडे आपला या गोष्टीला प्रचंड विरोध आहे. तर हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस ही WHOची जी प्रणाली आहे, संहिता आपण ज्याला म्हणतो किंवा प्रोटोकॉल म्हणतो, तो प्रोटोकॉल हा इंटरनॅशनल म्हणजे दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्टसाठी ज्यावेळी आपण मेडिसिन पाठवतो त्यासाठी आहे. जर राज्य शासन जर आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारची जर प्रणाली राबवणार नसेल तर त्यापासून अनेक तोटे होत आहेत. पण या GMPमुळे नेमके दरवाढ जी होईल ती किती प्रमाणात होईल असा अंदाज आहे आपला? GMPमुळे दरवाढ होणं स्वाभाविकच आहे. कारण नॉर्म्स प्रमाणे जर आपण पाहिलं तर टेक्नोक्रॅट कसा असावा, किती क्षेत्रफळाची जागा असावी, त्यासाठी प्लंबिंग कसं असावं, त्यासाठी सॅनिटेशन कसं असावं, अशा प्रकारचे अनेक गोष्टी या आचारसंहितेमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि जर त्या पाळल्या नाही तर GMP सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि जर GMP सर्टिफिकेट मिळालं नाही WHOचं तर तुम्ही ते औषध पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाला पात्र ठरणार नाही. आता ज्यावेळी एखादी मल्टीनॅशनल किंवा एखादी कंपनी साधा लघु उद्योजक समजा एखाद्या गोष्टीसाठी पैसे खर्च करतो इन्फ्रास्ट्रक्चरवरती, त्यावेळी नॅचरली त्याचा बोजा हा त्या औषधाच्या किमतीवरती वाढणारच आहे. आणि जर मग आजची औषधं जर आपल्याला 5 रुपयाला मिळत असतील तर उद्या ती कदाचित 12 रुपयाला मिळतील, 15 रुपयाला देखील मिळतील. तो त्या वेळेचा घटक राहील. कोणत्या प्रकारचं औषध आहे, अँटीबायोटिक आहे, IV फ्लुइड्स आहे, डिसइन्फेक्टंट आहे, प्रत्येकाची वाढ ही त्या प्रमाणात ठरलेली असेल. पण वाढ होणार ही गोष्ट मात्र निश्चित आहे. पण त्याच्यामुळे क्वालिटीचं दर्जाचं एक औषध आणि काय म्हणतात त्याला फसवणूक त्याच्यामध्ये होणार नाही ग्राहकाची आणि सगळीकडे समान दर्जा राखला जाईल असं नाही का वाटत आहे यातनं? आज महाराष्ट्रामध्ये फूड अँड ड्रग म्हणजे अन्न औषधी FDA ज्याला आपण म्हणतो तर ते आज उपलब्ध आहे. ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाचं शेड्यूल M उपलब्ध आहे. असं सगळं असताना ह्या प्रणाली आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. मग आज जर फूड अँड ड्रग वरचा तुमचा विश्वास उडाला नका. राज्य शासनाने हे करताना आजपर्यंत खराब औषधं किंवा अप्रमाणित औषधं किंवा चुकीची औषधं, चुकीच्या दर्जाची औषधं आपण म्हणूया, पोटेन्सीची औषधं म्हणूया, अशी औषधं घेतल्याने किती रुग्ण दगावले हे आपण सांगू शकाल का? नाही सांगू शकाल. कारण की अशा प्रकारचे महाराष्ट्रात तरी आज इतकी परिस्थिती चांगली आहे आणि आपलं फूड अँड ड्रग कंट्रोल इतकं चांगलं आहे की क्वालिटी मेंटेन केली जाते. मग ह्या पाश्चिमात्य देशांचं आपण अनुकरण करतो, पण किती प्रमाणात करावं आणि कशासाठी करावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. आणि आज जर आपण बघितलं तर आरोग्याचं बजेट पहा,
आरोग्य खात्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर सार्वजनिक आरोग्य आहे, वैद्यकीय शिक्षण आहे. वैद्यकीय शिक्षणाने हा जो GR हे जे टेंडर नोटीस काढलेलं आहे ते साधारणपणे 2004 मध्ये काढलेलं आहे आणि आता 2005 मध्ये देखील 2006 मध्ये देखील त्यांनी त्याची परिपूर्तता करायला सांगितली. आणि हा राज्य शासन किती सांगत असेल का हे एक्सपोर्टसाठी आहे, आता त्यांची कदाचित भूमिका बदलली असेल, पण ही भूमिका त्यांची हीच आहे की औषधं पुरवण्यासाठी, टॅबलेट, इंजेक्शन, IV फ्लुइड पुरवण्यासाठीच ही त्यांनी निविदा काढलेली आहे, निविदा मागवलेल्या आहेत त्यांनी अनेक लघु उद्योजकांकडून. पण जेव्हा GMP आपण स्वीकारायचं हे केंद्राने ठरवलं, धोरण निश्चित झालं आणि राज्याने ते स्वीकारलं, मग याच्या मागे पण काहीतरी एक भूमिका असेल ना, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच निर्णय झाला असावा. नाही, सर्व राज्यांनी हा निर्णय ऍक्सेप्ट केलेला नाहीये. आज उत्तरांचल किंवा मध्य प्रदेश ही दोन्ही सरकारं कोर्टात गेली होती आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्यांना सांगितलंय की हे फक्त एक्सपोर्ट क्वालिटीच्या मेडिसिनसाठीच आहे. त्यामुळे राज्यामध्ये जी तुम्ही औषधं वापरता, इंडिजिनियस मेडिसिन ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी हे लागू नाही असं त्यांनी देखील सांगितलंय. पण आज जर आपण ह्यांच्या दोन ऍडव्हर्टाइजमेंट बघितल्या वैद्यकीय शिक्षणाच्या, त्याने नवाकाळासारख्या वर्तमानपत्रात त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट दिली आहे आणि आता पुन्हा त्यांनी एक सर्व पुरवठादारांना पत्र पाठवलेलं आहे 2006 सालामध्ये की आपण ताबडतोब आपल्या निविदा पाठवून द्या, आपल्या निविदामध्ये काही बदल असेल तर तो देखील डेव्हलप 2 मध्ये द्या, अशा प्रकारच्या निविदा देखील, अशा प्रकारची पत्र देखील त्यांनी पाठवले. मग याच्या मागची भूमिका एक्सपोर्ट क्वालिटीसाठी नाहीये. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सरळ तुम्ही जो निर्णय आहे, सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्यावरती तुम्ही ओव्हररूल करताय असं मला म्हणावं लागेल. पण हे GMP लागू झाल्यामुळे काही औषधांवर बंदी येईल अशी पण एक भीती आहे उत्पादकांच्या मनामध्ये, ती रास्त आहे का? नाही, औषधावरती बंदी येण्यापेक्षा काही औषधांचं मॅन्युफॅक्चरिंगच बंद होईल. कारण आज कसं आहे की मल्टीनॅशनल्सना औषधं कोण पुरवतं तर लघु उद्योजक पुरवतात. त्यामुळे ते कमी भावात पुरवतात, म्हणजे त्यांचा ओव्हरहेड एक्सपेंडिचर हा कमी असतो. त्यामुळे त्यांचा एकंदर औषधाच्या किमतीवरती तेवढा परिणाम होत नाही, औषधाच्या किमती वाढत नाही, आपल्याला वाजवी दरामध्ये औषधं मिळतात. आणखीन जर अशा प्रकारचे जर झालं की त्यांचा जर इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढला तर नॅचरली त्यांच्या औषधाच्या किमती वाढणार आहेत आणि त्यामुळे कोणीही त्यांना त्या आजच्या दरामध्ये औषध पुरवठा करू शकणार नाही. आणि लघु उद्योगाची स्थिती काय राहील या सगळ्या परिस्थितीत? मला वाटतं साधारणपणे अनेक उद्योजक, लघु उद्योजक जे फार्मास्युटिकल लाईन्समध्ये ते बंद करून जात आहेत. त्यामुळे त्यांना जे काही स्ट्रिंजंट नियम आहेत त्या नियमानुसार त्यांनी जर प्रोडक्शन नाही केलं त्यांना कंपन्या बंद करणं भाग आहे. त्यामुळे साधारणपणे 5,000 कुटुंब, माझी माहिती अशी आहे, मुंबईतले 5,000 कुटुंब बेकार होतील. आता मला थोडक्यात असं विचारायचं आहे की विकसित राष्ट्रांपैकी काही राष्ट्रांनी ही योजना अंमलात आणली असणार निश्चित आणि ती यशस्वी पण झाली असेल, त्याविषयी काय आपला अभ्यास काय सांगतो? पाश्चिमात्य देशाची जर परिस्थिती बघितली तर US गव्हर्नमेंट जर आपण पाहिलं तर USने ही पहिली संकल्पना आपल्या समोर मांडली, संपूर्ण राष्ट्रांसमोर मांडली आणि त्यांच्याकडे त्यामुळे पॉलिटिशियन जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत आणि त्यांना एखादा लॉ याच्यासाठी बनवावा, लॉ अमेंड करावा अशी परिस्थिती आहे. कॅनडामध्ये ज्यांच्याकडे सर्वात बेस्ट हेल्थ केअर सिस्टीम आज सर्व जगात आहे त्यांची पण हीच परिस्थिती आहे. ते देखील याच्यावरती पुनर्विचार करतायत की याच्या बाबतीत कोणता तरी एक लॉ असावा की ड्रग प्राईस कंट्रोल कशा कराव्या. स्वीडनमध्ये पण हीच परिस्थिती आहे. जपानमध्ये जे आपल्या दर्जाचं राज्य आहे, जपान आपण प्रगत मानतो पण त्यांनी देखील यावरती विचार करायला सुरुवात केलाय. आज महाराष्ट्रामध्ये मला सांगावं असं वाटतंय दुर्दैवाने की 33% लोक हे औषधाशिवाय आहेत. मग त्याच्यानंतर जर औषधाच्या किमती वाढल्यानंतर महाराष्ट्र शासन त्यांना कुठे औषधं पुरवणार आहेत? कारण महाराष्ट्राचं बजेट वाढणार नाहीये, औषधांच्या किमती दुप्पट किंवा तिप्पट होतील आणि आपण कदाचित 1/3 इस्पितळांनाच या औषधाचा पुरवठा करू शकतो अशी मला भीती वाटते. विधिमंडळाच्या परवाच्या अधिवेशनामध्ये तुम्ही या विषयावर बोलला होता. आता हे अधिवेशन तोंडावर आलेलं आहे. परत एकदा तुम्ही या विषयावर तिथे निश्चितपणे तुमची भूमिका मांडा. आपण आश्रयांच्या बातम्यात आलो त्याबद्दल अनेक धन्यवाद. संख्यालाच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर. नमस्कार.